टीव्हीवरती माध्यमातून हे करतात. तर आपण मुलाशी गेलो तर काय आहे नेमकं, आज आपण पाश्चात्य संस्कृतीच्या इतक्या आहारी गेलोय की त्यामुळे आपली जी संस्कृती, आपले जे संस्कार आहेत तर ते आपण विसरत गेलोय. पूर्वी एक आपल्या आजी एक सूचना द्यायची, बाई ग तिन्ही सांच्यात घरी या, तिन्ही सांच्यात लेकीने घरी आलं पाहिजे, दिव्या लग्नाच्या वेळेस लेकी सुना घरी पाहिजे. पण आज काय होतंय, अगदी रात्री 11-11, 1-1 वाजता जरी आपण लेडीज जनरल पाहिलं ना तरी मुलगी असतात. इतके असुरक्षित असताना सुद्धा आपण स्वतःकडे संरक्षण घेत नाहीये आणि त्याशिवाय आपण जो प्रवास करतो तो एखाद्या पोलिसांच्या दिवावरती करतो. आपल्याला जेव्हा एखाद्या मुलगी आपली उशिरा घरात येते तेव्हा आपल्या मनाची प्रक्रिया काय होते, आपल्याला कुठेही असं वाटत नाही की माझी मुलगी मैत्रिणीबरोबर गेली असेल, ती सुरक्षित असेल, मैत्रीण तिला सुरक्षित आणून सोडेल. आपली पोलीस यंत्रणा इतकी चांगली आहे की माझ्या मुलीला काही झालं प्रॉब्लेम तर माझी पोलीस जी यंत्रणा आहे ती एकदम चांगली आहे आणि ती माझ्या मुलीला एकदम सुरक्षित आणेल असा विचार येत नाही. काय येत नाही, कारण यंत्रणाच इतकी खराब झालेली आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की आजची जी परिस्थिती असुरक्षित ती का निर्माण झाली. आपण अगदी मुळाशी जाऊया, खूप नाही काय जायचं, आपल्या घरातून जाऊया. आपल्याला जेव्हा मुलगी होते तेव्हा आपल्याला खूप लाड करायचे वाटतात. म्हणजे अगदी मी आईची धारणा सांगते, आज आपल्या आईची मुलीला नटवण्याची थटवण्याची मानसिकता फॅशन करायला मिळाली नाही. म्हणून मी मुलीला तंग कपडे घालणार, म्हणून मी मुलीला असे कपडे घालणार की त्या वयात मुलीला काही कळतच नसतं. अहो बिनबाह्याचे फ्रॉक जेव्हा घालतात, मुलगी बिचारी चालत असते एवढी लहान मुलगी आणि आई मात्र